नमस्कार मंडळी. दमछाक करणाऱ्या जगण्याच्या प्रवासात अधूनमधून छोटासा थांबा घेतला तर प्रवासाचा उत्साह आणखी वाढतो. आणि म्हणूनच असाच एक मजेशीर आणि मनाला उल्हसित करणारा हा थांबा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, नवरा बायको मधील संवाद कधी विसंवादात बदलेल काही सांगता येत नाही. अशाच एका घरातील जोडप्याचा वाद संवाद आपल्याला दाखवणार आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. आणि इथे घेऊया छोटीशी विश्रांती. पुन्हा लगेचच परत घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची. बापरे बापरे, काही एडी लोक आहेत घरी, काही एडी लोक आहेत रे. असले भारी करतात ना सगळे. समीर चौगला काय काय काय. फक्त ना तो टूथपिक प्रताप आहे ना, टूथपिक तो जरा ओढून ताणून करतो असं वाटतं. मुळात त्याचं नाव टूथपिक प्रताप नाहीये, पृथ्वीक प्रताप आहे. कुठले आई वडील आपल्या मुलाचं नाव टूथपिक ठेवतात का? चल एक मिनिट, तुला ऐकायला आलं नसेल कधी, खाली 10 वेळा पट्टी जाते ती वाचत जा. अय्यो, पाहिलीच नाही कधी. पाहिली नाही कधी, ओढून ताणून करतो म्हणे. किती चांगला ऍक्टर आहे माहितीये का तो. या महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या ग्रुप मधला सगळ्यात संयत अभिनेता तो एकटाच आहे. त्याच्यासारखा नट होणे नाही, लक्षात घे. काय तर म्हणे ओढून ताणून करतो. बघ जरा, बघ बेरिंग्स बघ, लकबी बघ, ते त्याचा हावभाव बघ, त्याचे आवाज बघ, सतत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो. करतो तो, पण कॉमेडी नाही होत ना. ते प्रभाकर मोरे येतात आणि होय काय म्हणतात, तिथे कॉमेडी होते. आण मग प्रभाकर मोरेंना आण आणि म्हणाव करा 15 मिनिट. वय काय होते का बघ कॉमेडी. पृथ्वी प्रताप आहे ना, पृथ्वी प्रताप, तो विनोदासाठीचा प्रिमाईस तयार करतो. तिची काही पल्लेदार वाक्य असतात, ते जे काही बेरिंग असतं ना, ते त्या विनोदाला पोषक असतं, हे लक्षात घे. कुणीतरी म्हटलंय नाटक आणि हे हास्यजत्रा म्हणजे सगळं ऍक्शन रिॲक्शनचं असतं. तो रिॲक्शन देतो म्हणून त्यांच्या ऍक्शनला महत्व आहे. सांगते मोठी, त्याला विनोद जमत नाही. काय प्रॉब्लेम आहे ना, तुमच्यासारख्या ज्या बायका आहेत ना उथळ विनोदांवर हसणाऱ्या, तुमच्यामुळे ना ह्याचे विनोद लोकांना कळत नाही. ह्याची कला कळणं म्हणजे येड्या गबळाचं काम नाहीये. जाण लागते, जाण बघ जरा, डेप्थ बघ कॅरेक्टरची, सोल पकडतो कॅरेक्टरचा. खिचडी टाक, खिचडी टाकली आहे खिचडी. शिट्ट्या झाल्या का रे? नाही, अजून नाही झाली. 3 झाल्या की सांगा, लक्षातच राहत नाही. उद्या डब्याला मेथीच देणार आहेस परत? 1 आठवडा झाला मेथी करून. काय परवा जोशी काका परवा म्हणत होते ना, काय? मला ना सई तामणकर खूप आवडते, मला एकदा तिला भेटायचं. ती भेटणार आहे ना. नाही ग, सई तामणकर खरं तर सगळ्यांना भेटली पाहिजे यार. कसली भारी आहे यार ती, कसली भारी आहे यार ती. भारी आहे. मला खूप आवडते यार सई तामणकर. काय तू तिला बोलतात ना, ते बोल्ड बिंदास ब्युटिफुल, ती आहे यार. ती बोल्ड आहे, ती बिंदास, काय साला सुंदर आहे यार ती बाई. खूप सुंदर आहे. मला खूप आवडते खूप. मग आता माहिती ती याला गेली होती काय, कुठल्या तरी त्या बक्षीस समारंभाला. ते काय घातलं होतं तिने, चंदेरी काहीतरी होतं आणि काहीतरी विचित्रच केलं होतं ग, पण काय सुंदर दिसत होती त्याच्यात. काय बापरे, वेगवेगळे ड्रेस घालते आणि सगळं सूट होतं तिला. हो ना. आता माहितीये मागे ना तिने आय गेस काय 354 का 56 एपिसोड मध्ये घातलं होतं. असं एक लांब लचक शर्ट घातला होता, नातवंड घालतात ना आजोबांचा. आणि त्याच्यात पण ती बाई इतकी सुंदर दिसत होती यार. प्रेमात पण असं वाटतं रे तिच्या. कधीतरी असं एक या बाजूने असा लांब शर्ट घालते, इथून आकुर्ता घालते आणि तो पण कॅरी करते रे. सुंदर. तुला सांगू, एपिसोड 312 कन्फर्म 312 नारंगी रंगाचा ड्रेस घातला होता. नारंगी रंगाचा ड्रेस, त्याच्यात त्याला साजेशी झेंडूची फुलं केसात, ती पण किलोभर. कोण कॅरी करेल मला सांग? झेंडूची फुलं केसात कोण कॅरी करेल? फक्त सई तामणकर. चला, मला ना कौतुक वाटतं रे यांचं. सई घे, प्राजक्ता माळी,
सुंदर. यार तिचं काय करू ती किती गोड आहे यार किती गोड आहे. ती किती गोड आहे. बाप रे तुला सांगतो ट्रेनमध्ये ऑफिसमध्ये पुरुषांच्या ह्याच गप्पा होतात. हा. बायको असावी तर प्राजक्ता माळीसारखी बास. काय साला ती पण एक एक ड्रेस घालते, काय ती एक एक स्टाईल करते, काय सुंदर दिसतात रे ह्या पोरी. खूप खूप. सई प्राजक्ता मला वाटतं हास्य जत्रेच्या ना सगळ्याच मुली छान दिसतात ग. ती नमा बघ ना, नमा नमा वेगवेगळे कॅरेक्टर करते, वेगवेगळ्या हेअरस्टाईल करते, सगळ्या सूट करतात ग तिला. सगळ्यात छान दिसते. कुरळे केस केले छान दिसते. ती लॉली करते लॉली, ती नो फ्लशड नो थँकड, पण त्याच्यात पण छान दिसते ती. मला तर वाटतं यार जी बाई टक्कल करून पण सुंदर दिसते ती सुंदरच, तिच्यासारखी बाईच नाही. सुंदर सुंदर आहा. सही आहे, सही आहे बाबा, सही आहे. मनमोहक आहेत रे ह्या स्त्रिया, मनमोहक. ती बारकी नाही का ही शिवाली शिवाली, तिचे तर नॅचरली कुरळे आहेत केस, त्याच्यात पण ती आहा काय साला दिसते रे. काही काही वेळेस तर ना वय विसरायला भाग पडते ती. तिचं वाटत नाही पण तू बघ ना, एकीकडे तिचा तो अवखळपणा आणि दुसरीकडे नवीन लग्न झालेली मुलगी. काय साला बॅलन्स साधते ती. सुंदर मुलगी यार ती. तर ती पुण्याची ती इंदालकर आहे बघ प्रियदर्शन, तिच्या एक खळ्यांचं काय करायचं रे बाबा. तिच्या खळ्या म्हणजे ना तुला असं ए डुंबू ए डुंबू बाप रे खळ्या आहेत रे तिच्या. बाप रे खळ्या आहेत तिच्या. साला सौंदर्य स्थळ आहेत रे. ती हल्ली हल्ली ना चेतना भटे कमाल दिसायला हे काम करायला लागली आहे. तुला सांगू आणि ह्या सगळ्यात ना एक मुलगी होती, त्यांना तिला बोलवत नाहीत रे हे लोक. मला कळत नाही रे ह्यांचं काहीतरी असणार तिचं. संजना हिंदूपूर काय साला गोल चेहऱ्याची होती, काय रेखीव डोळे रे. नजाकत होती तिच्या चेहऱ्यात. खूप भारी खूप. ती परत ती आपली वनिता खरं ना, त्या मुलीचं मला विशेष कौतुक. सगळे तिच्या वजनावर बोलतात पण त्या अख्ख्या चमूत सगळ्यात रेखीव कोण तर वनिता खरात. कोणच नाही कोण. सगळ्यांना एकीकडे ठेव, वनिता खरातला एकीकडे ठेव. आई 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 माझी मीना कुमारी. वेगळं वेगळं सौंदर्य आहे. कोणीतरी म्हणतं ना की व्यक्तिमत्वात नजाकत असते, ते हे व्यक्तिमत्व वनिता खरात. आहा लवली. आणि रसिका आ, काय 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 रसिका काय करायचं रे तिच्या सौंदर्याचं. काय करायचं रे. निखालस सौंदर्याची व्याख्या म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. आहाहाहा. रसिका वेंगुर्लेकर म्हातारपणी सुद्धा इतकीच सुंदर दिसेल, इतकीच. हे आपले जुने कादंबरीकार कथाकार असतात ना, त्यांनी बघ त्यांच्या त्यांच्या कथांमध्ये भारतीय स्त्रीचं सौंदर्य असं त्यांचं वर्णन केलंय. एका शब्दात सांगायचं, भारतीय स्त्रीचं सौंदर्य म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. बस बाकी कोण नाही, इकडे तिकडे कोण नाही, सगळे. अरे काय साला मी आत्ता माझ्या लक्षात येतोय, चला या हास्य जत्राने ना फ्लॉवर पॉट तयार केला रे छान छान फुलांचा. काय साला गोड गोड पोरी, गोड गोड पोरी. आहा हा. ऐक ना, हा तुला माझ्यातलं काय आवडतं रे. वा वा, ये हुई ना बात. तुला माझ्यातलं काय आवडतं. ये चलो यार खाना खाते हो. तुला माझ्यातलं काय आवडतं. ए हा काय प्रश्न आहे यार, हा काय प्रश्न आहे अचानक हे असं काय. मला मला अचानक कुठं आला हा प्रश्न. नाही सांग ना, प्रिसाइजली सांग तुला माझ्यातलं काय आवडतं. प्रिसाइजली कसं सांगणार तुझ्याबद्दल. का त्या हास्य जत्रेतल्या पोरींच्या खळ्या आणि त्यांचं सौंदर्य अगदी प्रिसाइजली वर्णन केलंस. माझ्यातलं काय आवडतं प्रिसाइजली सांग.
तुझी मान मान आवडते तुला माझी. मान आवडते तुला माझी. मान नाही तू पूर्ण ऐक ना यार पूर्ण ऐक ना यार मग तू पूर्ण मला हे आवडत नाही नाही हे बघ नाही नाही पूर्ण ऐक माझं तू मान या ना मान यार मैं बोल रहा हूँ कुछ सुनो तू बोलो. काय आवडतं? या डोळे यार तुझे काय करत ओ काही सुचलं नाही की प्रत्येक पुरुष डोळे आवडतो म्हणतो. ए रमा आ तू सुंदर आहे यार हो ना. ये जेऊया चल पटकन सांग. काय बस. बे आहे काय मग आपलं काय लावा रे लवकर हास्य जत्रा माझ्यातलं काय आवडतं पटकन सांग. सांगतो यार चिपतोय कसं सांगतो ना मी चपात्या आवडतात चपात्या आवडतात तुला. आवडतात मला यार चपात्या आवडतात तुला. ए रमा यार आवडतात मला चपात्या यार यार जगात चपात्या कुणी कराव्या तर रमाने कराव्या तुला चपात्या करायला हवी मी. हं? हं? तू लांबून बोल ना यार लांबून बोल ना म्हणजे मी चपात्या करायला हवी तुला. मला नाही असं नाही मी फक्त कामासाठी हवी आहे तुला. असं नाही एक गोष्ट सांगता येत नाही तुला माझ्यातली आवडणारी. 10 वर्ष संसार करते मी तुला एक गोष्ट सांगता येत नाहीये. आहे मला 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 आहे हे आहे हे बघ हे बघ मला आवडते तुझ्यातली गोष्ट काय? तिसरी शिट्टी झाली रे फुटू दे. कुकर फुटू दे. आवाज नको ना बदलू मला भीती वाटते यार त्यालाही कळू दे. नाहीये माझ्या नवऱ्याचं प्रेम माझ्यावर. त्यालाही कळू दे. कुकरला काय कळणार सांग माझ्यातलं काय आवडतं. मला मला सगळं बस तू झेंडूची फुलं आठवतात ना तुला. झेंडू आहे जा ना. तिचा बर्थडे असेल जा झेंडू घेऊन तिच्या घरी जा. तिचा नोकर तरी उभा करतो का बघ तुला. आणि तिने बघितलं ना तुला तर हे आत्ता आत्ता शिकलेल्या तोडक्या मोडक्या विदर्भीय भाषेत शिव्या घालून बाहेर काढेल तुला. तोडकं मोडकं बोलते विदर्भी पण गोड बोलते तिच्या तोंडून ऐकायला बरं वाटतं यार आणि बर्थडेचं का काढते तिच्या झाला तिचा बर्थडे 25 जूनला तोंडपाठ ए मारू नको ना यार तुला तिचा बर्थडे तोंडपाठ आहे. तिचा बर्थडे काय झाला ती काय माझ्या घरातली तिचा बर्थडे तोंडपाठ असायला सोशल मीडियावरती कळतं तिचा बर्थडे 25 जूनला आहे ते आईचा बर्थडे सांग. 26 सप्टेंबर कोणाच्या आईचा? सईच्या आईचा मामा तुला तुझ्या आईचाही बर्थडे पाठ आहे. ए मी येडी आहे का मी काय पाठ करत बसतो तुम्हाला बर्थडे कब आहे तुम्हारी माँ का बर्थडे येडी आहे का चल तू मी पाठ नाही केला काय होतं बघ सई आहे ना ती सतत ना काहीतरी टाकत असते सोशल मीडियावर तर तिने मम्माच्या बर्थडेची मम्मा म्हणते आईला ती मम्माच्या बर्थडेची पोस्ट टाकली होती तिने आईला की बाबा आई मम्मा हॅपी बर्थडे तर मी ते वाचलं की रे 26 सप्टेंबरला दरवर्षी शपथ सांगतो मी दरवर्षी तिला सांगतो मम्माला विश कर आपल्याकडून काय रिप्लाय करते ती? नाही करत ती बघतच नाही ना साधा कुत्रा समोर आला तरी आपण यू 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 करतो. तिने थँक्यू न म्हणता सुद्धा दरवर्षी हॅपी बर्थडे पाठवतोस तू. प्रेम चाहता म्हणून ठीक आहे राहू दे. मला राहायचंच नाहीये तुझ्या बरोबर. मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. ए रमा राहायचं नाही म्हणजे मी चालले. रमा रमा फालतू चालले. करू नको रमा ए अरे काय चाहता म्हणून तयार आहे तयार आहे. इकडे मी चालले. जायच्या तयारीतच होतीस ठरलं होतं तुझं या कॉन्व्हर्सेशन नंतर मी घर सोडून जाणार आहे बॅग पॅक करूनच ठेवली होतीस काय चाललंय फालतूपणा चाहता म्हणून प्रेम नसू शकतं का माझं कुठल्या कलाकारावर आता ना माझं कौतुक सांग माझ्याबद्दल सांग माझं हे सांग ये तुला ऐकायचंय तुझ्याबद्दल इकडे बाजूला ठेवूया इकडे बस इकडे बस 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 तुला कौतुक ऐकायचंय ऐकायचंय. मला तुझ्या सगळ्या गोष्टी आवडतात पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या सुरू झालं रे. टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा क्या बात आहे. आम्हाला हा हास्य जत्रेचा फॅन खूप आवडलाय विशेषतः हास्य जत्रेच्या मुलींना. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. प्रसाद दा काय म्हणाल?
अफलातून अफलातून. सुनील डांगेसाठी जोरदार टाळ्या. वा 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 वा. अप्रतिम. इतकी गोड कॉन्सेप्ट होती. या कॉन्सेप्टवरती स्किट होऊ शकतं हे सुचणं म्हणजे खरोखरच कौतुक आहे डांगेचं. फार गोड कॉन्सेप्ट होती. फार फार गोड लिहिली होती आणि तुम्ही दोघांनी इतकी लाईव्हली प्रेझेंट केली ती. क्या बात आहे, क्या बात आहे. बाकी जी वर्णनं केली ती फार गोड होती वर्णनं आणि फार ॲप्ट होती. लाईव्ह किंवा नॅचरल परफॉर्मन्स म्हणजे काय असावा तर हे स्किट. ओहो वा 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 वा. सईच्या कमेंट्स ऐकण्यासाठी आम्ही विशेष उत्सुक आहोत. सई. पीपी बाकी मला माहित नाही पण तू सोल खरंच पकडतो आणि हे खरं आहे. तू प्रत्येक वेळेला सोल पकडतोस हे खरं आहे आणि ह्याच्याबद्दल काही वादविवाद होऊ शकत नाहीत नेहमीच. आणि तू वन ऑफ द फेवरेटेस्ट ऍक्टर आहेस या पृथ्वी तलावर माझा. आणि तू हे प्रत्येक वेळेला प्रूव्ह करतोस पीपी. आय एम प्राऊड ऑफ यू. ईशा मला असं वाटतं की तू पॅशनेट तर आहेसच बरोबर आहे पण तू तेवढीच चिकाटीने उभी राहतेस प्रत्येक वेळेला आणि मला तुझी चिकाटी फार आवडते. खरंच खूप नॅचरल परफॉर्मन्स आणि तुमच्या जोडीने हे प्रहसन पेललं याचं विशेष कौतुक आणि अभिमान. Yes, 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 मस्त. Thank you so much, guys. Give it up. मंडळी, नेहमी विनोदाचे चेंडू फटकावणारे हास्यवीर आज इथे येणार आहेत क्रिकेट टुर्नामेंटच्या उद्घाटनासाठी. आणि या निमित्तानं हास्याचे चौकार आणि षटकार ठोकायला इथे येत आहेत सगळे हास्य कलाकार. आग लागली वसाडींच्या तोंडाला. श्राद्ध घालायची अक्कल नाही. टुर्नामेंट भरवला नाही क्रिकेटची. मेले. एक्सक्यूज मी. नमस्कार. ए बबन हॅलो. ये बबन स्टंप टाकायला मदत कर चल. नाही बबन नाही मी ऐका हा. ऐका मी उद्घाटनाला आलोय. क्रिकेटचा सामना आहे ना इकडे आज. असं सांगून लोक चोऱ्या करून जातात का? अरे नाही नाही तसं नाही म्हणते मी. अहो मी सेलिब्रिटी आहे. मी पण गावातला सेलिब्रिटी आहे. नमना जटायू करतो मी. पण हाय काय आज अंपायर आहे मी. ये, ये, ये. मी घ्या. हे घ्या. हे ठोकायला घ्या. चटाई करतो. अरे अहो मुद्दा तो नाहीये. तुम्हाला कळत कसं नाहीये. मी उद्घाटनाला आलोय. मी सेलिब्रिटी समीर चौगुले. हास्य जत्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. तुम्ही सर हा थांबा थांबा मी ठोकतो. सर ओळखलं नाही माफ करा सर. ते तुमच्याकडे बघून अचानक बबनवाला फील आला ना. मला ते लक्षात नाही आलं लगेच म्हणून मी बबन बोललो. सॉरी सर. ते एकदम एक ठोकायला काय झालंय मला- माहितीये का सकाळी 8 वाजता मला तिथे बोलवलंय आणि 8 वाजता कोणीच नाही हो ग्राउंडवर. मी आपला माझ्या वेळेने येतो ना. मला पाणी नाही विचारलं कोणी. आज चहा नाही विचारलाय. असं कसं करता ना तुम्ही. Sorry. बरं ते कोणतरी होते ते संपत का करताना मी फोन लावतोय ते फोनही उचलत नाही. असं नसतं हो. नाही हे सर. मी सर राघव नका भाऊ हॉस्पिटलला गेलेत. एका कार्यकर्त्याला बघायला गेले. ते येतील थोड्या वेळात. हो पण मला इथून काय आहे ना ह्या स्किटमध्ये सुद्धा मला ठरल्याप्रमाणे दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय. दर स्किटला असतं ते ह्या स्किटमध्ये सुद्धा आहे तसं. महत्वाचा कार्यक्रम आहे. मला प्लीज जरा ऑलरेडी 2 तास झाले. सर सॉरी सर. मी लगेच तुमची व्यवस्था करतो. ये पम्या ये. अरे पम्या कुठे आहेस तू? अरे मेरा काय- भाऊ आले चला 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 भाऊ आले. ए पांग्या पक्की मारायला घे. भाऊ आले. ये भावा भाऊ आले. एक मिनिट. अरे पांग्या. पांग्या कोण पांग्या? तो बबन म्हणतोय. काय दिसतोय मी पांग्या? काय असं असतो का पांग्या? समीर चौगुले मी तेच म्हणतोय ना. सॉरी माफ नाही, असं करा. नाही ओळखलं नाही. नाही, नाही, हरकत नाही. भाऊंची गाडी गेटावर आलेली आहे. हो. तोपर्यंत मी अनाउन्समेंट लवकर, करतो. भाऊ आले की कार्यक्रम सुरू करूया. चालेल हा? चालेल हा. लवकर सुरू करा तुम्ही. तर मंडळींनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नादवडे गावात भाऊंचा चषक 2022 मध्ये. या चषकाची सगळी स्पॉन्सरशिप आपल्या भाऊंनी दिलेली आहे. भाऊ खांडेकरांनी. अरे भाऊ काय आहे? जशी बॅटीला दांड्याशिवाय मजा नाही तशी या नादिवडे गावाला भाऊंशिवाय शोभाच नाही. अरे भाऊ कोण आहे? ये भाऊ कोण आहे? बापूस तुझा फोकणीच्या वाढ कशाला वाढवतोस? बोलाव ना लवकर. नाही अरे जरा फील देतो. पहिली मॅच आहे. तर भाऊंचा चषक 2022 मध्ये पहिला सामना 2 संघांमध्ये होणार आहे. पहिल्या संघाचं नाव आहे आमची बॅट बाउंड्री थॅट संघ कासुर्डे. टाल्या. आणि दुसरा संघ आहे 11 बाबूराव बॉल टाकतात संघ नानिवडे.
सामन्याला आपल्या लाभलेले आहेत आपले माननीय नेते भाऊ खांडेकर. समोसे में जीरा है भाऊ हमारा हीरा है. समोसे में जीरा है भाऊ हमारा हीरा है. ठीक आहे ठीक आहे भाऊ 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 अरे, ठीक आहे. भाऊ भाऊ गेले अनाउन्समेंट पूर्ण करतो भाऊ भाऊ. हॅलो, आणि हॅलो, या नमस्कार. सामन्याला दुसरे उद्घाटक लाभलेले आहेत सेलिब्रिटी समीर चौगुले. मला एक सांगा, इकडे आता उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. क्रिकेट सामन्याचं उद्घाटन म्हणजे काय, फीत बीत कापायची? नाही हे बंद करतो आधी. हा मी काय म्हणतोय बघा, तुम्ही भाऊना बॉल टाकायचा आहे, भाऊ असा प्लेट करतील आणि आपण जाहीर करूया की टुर्नामेंटचं उद्घाटन झालेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर पहिल्या मॅचला भाऊ तुम्ही टॉस करा. तुम्हाला थांबायला गेलात तरी झाले. अच्छा अच्छा, मी एवढंच आहे. एवढं हे आम्हाला मला बॉल टाकणार आहे. आई शपथ आई. हे हाताने बॉल टाकणार आहे. आई लले. अरे नाही, त्याच्यात काय आहे भाऊ, एक सिंपल बॉल टाकायचं, एकदम सोपा टाकेन काय सिंपल कशाला काय झालं काय पण? सिंपल कशाला म्हणजे अहो, टाका ना बिंदास कसं पण टाका. बाई सांग, अरे तरुणपणात एक हाती मॅची वळवल्यात. एक हाती माहितीये काय? अहो उद्घाटन करायचं, एक साधा बॉल नाही, टाकायचा, नाही, त्याच्यात तुम्ही- कुठे मॅच बिच? कोरोना पाठव कुठे पाठवणार? बाउंड्री आणि भाऊने बॉल मारला आणि हरवला तर सांगायचं रे भाऊला, आपला माहिती रे. हा, चल चल टाका टाका. हरकत नाही. बॅट दे, बॅट दे. काय झालं इकडे हा भाऊ बोललेत मग मनावर घेऊ नका. काय मनावर नाही घ्यायचं? भाऊ म्हणजे भाऊ बॅटिंग तुम्ही असं सोपा बॉल टाका. अहो सोपंच टाकणार मी, एक बॉल टाकून जायचंय मला. त्यात कुठे काय एक तुम्हाला लवकर हो, जा. अगदी 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 yes, yes, yes. सर ह्या ठिकाणी आपण सामन्यांचं उद्घाटन करत आहोत. तर भाऊंनी हा चान्स घेतलेला आहे. समीर चौगुले सशाच्या चालीने 7-8 पुन्हा एकदा राईट ओव्हर टाकलेला चेंडू आणि भाऊचा धोनी सारखा हा स्टार आणि उंच उडलेला चेंडू समीर चौगुलेने झेल घेतलेला आहे. आणि हे काय? भाऊ स्टंपावर पडलेले आहेत. एक चेंडूत भाऊ आउट. पकडली रे. भाऊ पडलेला आहे. भाऊ पडले, भाऊ पडले. भाऊ कसे पडले? भाऊ तुमच्यामुळे पडले, तुम्ही नाचताय का हो? माझ्या असा कसा बॉल टाकला? हा भाऊ पडले ना, आमचे आउट झाले ना. अरे हम का कि नहीं किया कुछ. भाऊ का क्या है, एक ढेरपोटा है ना, तो ऐसा लोदिया करके उधर गिर गया. काय काय बोलला मला? मला लोद्या बोलला, ढेरपोटा बोलला. नाही नाही, अरे मी असं नाही म्हणालो. चल आता झालंय ना, एनिवे आता उद्घाटन झालेलं आहे. मी सगळ्यांची रजा घेतो, मला पण दुसऱ्या नाही. कार्यक्रमाला जायचंय. चला. नाही भाऊ नाही भाऊ काय झालंय? उचला हे तुमच्या आईला उचला. भाऊ ऐका. ए, भाऊ माझं काय, आता दुसऱ्या कार्यक्रमाला मला नाही. जायचंय. उद्घाटन होतं ना नाही. ते. उद्घाटनाचा एक बॉल टाकला मी. आता तू मला आउट केलं ना, आता मी पण तुला आउट करणार. अरे मी बॉल टाकणार, मी तुला आउट करणार, मगच इथे उद्घाटन होणार. अरे पण त्याचं गरजच नाही ना. आपण जस्ट एक खेळत होतो, एक बॉल म्हणून मी टाकला, त्याचं मॅच. झुकेगा नाही साला. देख तू अरे मुद्दा तो नाहीये. मधला दांडा काढणार. बघ ते बॉल दे, बॉल दे रे. Fielding ला ball दे. बॉल दे अंपर. बॉल दे, बॉल दे. अरे पण त्याची गरज नाही. चला, तुम्ही खेळा, तरी ऐका खेळा, माझं. खेळा, चला, खेळा. अरे मुद्दा तो नाहीये. अरे मी हम इधर से आहे. आता मला जेव्हा सांगण्यात आलं की एक बॉल टाकायचा आहे, तो एक बॉल टाकल्यानंतर मला जेव्हा सांगण्यात आलं की अरे ह्याची गरजच नाहीये. मी जस्ट एक टाकलाय. मी काय म्हणतो, भाऊनी बॉल टाकला ना, तुम्ही बाजूला व्हा, तुम्ही आउट. अरे मी तेच करणार आहे. आता काय पण ह्या बॉलची गरज नव्हती. आता बोलण्यात वेळ घालवताय काय? नाही, तसं नाही. आणि आता समीर चौगुलेंनी त्यांची इच्छा आहे ना, मी करून हा, टाकतो. चला चला. भाऊ कुठे गेले? भाऊ कुठे भाऊ गेले? कुठे गेला? भाऊ रे, भाऊ. हे आणि कुठे हे गेला? काय? या ठिकाणी भाऊनी 70-80 पावलांचा रनअप घेतलेला आहे. आणि भाऊ पहिल्यांदा भाऊच्या हातात बॉल दिसत होता, आता भाऊच बॉल एवढे दिसत आहे.
आणि भाऊ नजरेच्या आड गेलेले आहेत. अरे याची गरजच नाही, एवढ्या लांब कशाला गेले ते भाऊ कुठे गेलेले आहेत काय कळत नाही. अचानक वांगणकरची फटफटी दिसते आणि त्याच्यावर भाऊ बसलेले दिसतायत. भाऊ सत्तावीस मला दंडात जातायत. अचानक भाऊनी फटफटी थांबवलेली आहे. भाऊनी फटफटी थांबवलेली आहे. भाऊ फटफटीवर उतरलेले आहेत. अरे पण ते कशाला उतरले डायरेक्ट भाऊ धावत सोडले. भाऊ धावता दमलेले आहेत पुन्हा एकदा. आता चालायला लागलेले आहेत. बोलवा ना भाऊ ना ते चालायला लागलेले. अरे आणि भाऊ धावायला भाऊ आलेले. क्रॉस करून 7-8 पावलावर भाऊ आलेले आहेत. भाऊ तुडकी ताल भाऊ दांडिया गरबा एकत्र करून भाऊ येत आहेत. अरे याला गर्भ अशा प्रकारे अहो ते थकले Right होते समोर. अहो खूप थकले ते, समीर ऐका माझं. अरे बॅट्समन इथे आहे, बॉल बापसाकडे फेकला नाही तिकडे आऊट कसं द्याव? तुम्ही आऊट व्हा ना यार. आउट आला तुम्ही. अरे मी इकडे आहे ना. बॉल असं मारू का मी? असं कसं मारणार मी? बॉल स्लो मोशन मध्ये मी खास झाला असं होणार का? दोन्ही एकाच स्पीडने येणार ना, तर मला कळेपर्यंत असं झालं ना, मी नाही मारू शकत ना. आपण मी जर बॉल इकडे आला तर मग मी आऊट होऊ शकतो ना. हो ठीक आहे. हो मी आऊट, मी तयारच आहे, आऊट व्हायला तयार आहे. हो साहेब भाऊ भाऊ एक थांब आहे. हो मला जर तुम्ही ना काय 3 स्टंप आहेत, त्या 3 स्टंपात जर तुम्ही जगुगे नाही बोले ना प्रॉब्लेम आहे. नाही आऊट कसं म्हणतात? मिडल दांड मिडल दांडा प्रॉब्लेम हरकत भाऊ ना. नाही नाही हरकत नाही. ओके ओके अरे अरे ते परत कुठे गेले? अरे आणि भाऊ पुन्हा एकदा 70-80 पावलांचा गेले? रनअप घेऊन या ठिकाणी अरे गेलेले आहेत. गरजच नाही ना तिकडे जायची, त्यांना सांगा ना इथून टाका म्हणून. तुम्ही बॅटिंग करा ना. आणि भाऊ धावत सुटलेले आहेत या ठिकाणी. भाऊ आता वांगणकराच्या फटफटीवर बसलेले आहेत. फटफटी जोरात आणतोय. अचानक भाऊ उतरलेले आहेत, फटफटीवर पडलेले आहेत. भाऊ अरे पडलं खाली. भाऊ पडलेले आहेत. भाऊना लागलेले आहे. भाऊना आता हळूहळू उठतायत भाऊ. आणि पुन्हा एकदा भाऊ भाऊ आलेले आहेत. भाऊ 70-80 पावलांचा अरे रन. अरे काय गरज नाही का भाऊ करायची हो. केवढा थकलाय तो माणूस बघा आणि ना. आता भाऊंची चाल ह्या ठिकाणी एक वेगळीच चाल दिसते. 1 2 अडीच 1 2 अडीच. अरे अरे अहो त्यांना हो ते आजारी आहे. अरे हो रे बाबा टाक ना इकडे. भाऊ मस्त भाऊ आला समोर टाकलेला चेंडू. अरे आउट आहे, कॅच पकडली ना, आउट आहे ना. भाऊ आणि बॉल एका ठिकाणी पडलेत, आऊट कुठे द्याव? अरे तो हंपर आहे ना, मग बोट वर कर ना. कर ना. मी बोट सगळं वर करेल पण तो माणूस आऊट झाला पाहिजे ना. अरे तू हो ना यार आऊट. हो ना आऊट तू. तुला सांगितलं ना आउट हो. अरे अरे मुंबई काय करा अरे अरे बॉल तिकडे आहे, बॉल इधर आता आता नाही बॉल. अकेला आउट हो गया. अरे उसका बॉल इधर बॉल डालने को. इकडे नाही तर इकडे टाका बॉल. इकडे पण चालेल, मग मी इकडे येईन बॉल असा बॉल येईन. बॉल आता नहीं है मैं क्या करूंगा? अब आउट है ना. मेरा गलती है क्या? तू आऊट व्हा नाही तर भाऊ तुला गोळ्या घालेल, लक्षात ठेव. तू आऊट हो. गोळ्या घालेल? हा गोळीबार करेल म्हणजे मग काय भाऊ डेंजर आहे. नाही नाही मी होतो, मी आता एकदमच बाजूला राहतो. चल भाऊ. त्यांना इकडे थोडा तरी बॉल टाकला म्हणजे तू आउट हो. आऊट हो ना यार. भाऊ भाऊने काय ते बोलायचं? काय ते बोलायचं भाऊला. हो मी करतो. ये अरे भाऊ मेसेज पाठवा. अहो एवढे खुन्नस का करताय? भाऊ अरे पण मी बोललोच नाहीये काही. मी भाऊ एक बॉल फक्त घ्यायला आलेलो, चुकून कॅच घेतला तर एवढं चुकलं. अरे हा ठीक आहे. चला भाऊ चला मत बॉल टाकायचा. आउट आहे भाऊ. सॉरी ते भाऊंच्या पाय चक्रीवादळ अडकलंय. बाकी काय नाही. पुन्हा एकदा भाऊ 70-80 पावलांचा रनअप घेऊन तयार. यावेळी वांगणकर काय फटफटी घेऊन यायला तयार नाही. भाऊ कन्व्हिन्स करतायत वांगणकरला.
वांगणकर काय ऐकत नाही या ना लवकर, मला जायचंय हो, कार्यक्रम आहे माझा हो. भाऊनी फटफटी आणली गेली आणि भाऊ वांगणकरलाच घेऊन येत आहेत भाऊ येत आहेत भाऊंचा 70-80 पावलं रन 40 पावलं रनअपवर भाऊ आलेले आहेत आणि सोबत वांगणकर आहे हा हा बरोबर भाऊ नंतर बोलू आपण त्याने. आउट व्हा भाऊ भाऊ सावकाश. भाऊ 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 इकडच्या area. भाऊ इकडे. आणि भाऊ सर्व भाऊ 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 रात्री बोलू त्याने. भाऊ टाका भाऊ भाऊ या नाही थांबा भाऊ 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 इकडे ना. नाही नाही गरबा झाला गरबा झाला. भाऊ 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 आणि भाऊ आले भाऊ इकडे, इकडे, भाऊनी इकडे. हा. भाऊनी 180च्या स्पीडला ह्या ठिकाणी वांगणकर आउट आहे या आउट आहे अरे आउट आहे ना आउट आहे व्हॉट अ परफॉर्मन्स माय गॉड वा 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 कहर प्रसादा यप्पा ओ वा 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 आउट ऑफ द स्टेडियम परफॉर्मन्स. तुमच्या सगळ्यांमध्ये ताकद एवढी आहे ॲज अन ॲक्टर की समोर आमच्या जे घडतंय ते तर आम्हाला दिसत होतंच, पण तिकडे वांगणकरचं काय चाललं असेल हेही 100% दिसत होतं, सही आहे स्पष्ट दिसत होतं. मेसेज पाठवा असं म्हणालास तू त्याला. वा 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 लाजवाब फॅन्टास्टिक. सही ये बा! बॉयज कडक खतरनाक परफॉर्मन्स होता. जेव्हा जेव्हा या मंचावर क्रिकेटची मॅच होते तेव्हा तेव्हा आमच्या विकेट्स जातात. अशक्य परफॉर्मन्स होता आणि मानलं तुम्हाला. मंडळी, मराठी रंगभूमीला दृष्ट लावायला आज तिच्या सानिध्यात येणार आहे मोना डार्लिंग. बघूया आज तिथे काय उत्पात घडतोय ते. सुस्वागतम सुस्वागतम. महाज करंडक 1978 पासून आपण सलग हा करंडक इथे भरवतो. 2022 महाज करंडक 3 दिवस इथे स्पर्धा जल्लोषात सादर झाली. आता निकालाची वेळ. आपल्या परंपरेप्रमाणे निकालाच्या दिवशी गतवर्षीची विजेती एकांकिका इथे सादर होते, त्यानंतर निकाल आणि समारोप. सहकार्याबद्दल धन्यवाद. 5च मिनिटात एकांकिका सुरू होते. चला मग हो सर करतो सर सुरू. पण आपल्या ज्या प्रमुख पाहुणे आहे ना त्या अजून काही आलेले नाही आहे सर. मग अजून आले नाहीये. नाही म्हणजे 5-10 मिनिटं उशीर झालाय त्यांना, पण आपण लगेच सुरू करू. ते आले की मग बघा ना आता कुठे हो आले सर. मी आता जस्ट फोन केला त्या ऑन द वेचे म्हणले. अच्छा, बरोबर. म्हणजे लगेच येतील त्या. सर, अरे मॅडम- मॅडम कुठे? मॅडम आलेले आहेत. मॅडम आले सर. मॅडम आले. बोलवा लवकर. मॅडम मॅडम Hello everyone. नमस्कार नमस्कार नमस्कार. Yes, yes. मी गजानन पाटोळे. Oh. मी या स्पर्धेचं परीक्षण केलंय. Oh, sweet. या 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 आपण बसून घेऊया या. Yes, yes. आपण प्लीज आपण ना अंगारकीला सुरू करूया. सो एक्साइटेड. अंगारकीला मला कळलं नाही. अंगारकी म्हणजे? अंगारकी नाही मॅडम मॅडम इथं. मॅडम एकांकिका Shut up. I'm so sorry. एकांकिकेला सुरू करूया. Cutie pie. फारच Yes. फारच मुश्किल आहे त्या एकांकिकेला अंगारकी म्हणतात. या 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 बसूया आपण. या 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 Yes, yes. मॅडम स्थान पण नवा. Oh my God. तुम्ही जुडगे आहात. मी I like it. I like it. मी जुडगे आहे. तिकडे ते रायटिंग आहे ना जुडगे, तुम्ही आहात ना ते.
कसं ओळखलं? नाही नाही हे JUDGE जज आहे काय जुडगे म्हणताय त्या जज आहे ते डोंट टेल मी हे जज आहे. हो, ते judge. JUDGE जज होतं. जुडगे नाही होत. Oh my God. मॅडम आपण सुरुवात करू हो Yes. प्लीज Nice. थँक्यू Oh my God. Oh my God. शाळा सुटली, पाटी फुटली, दुकानदाराची चड्डी किती दिवसांनी घंटी ऐकली हॅशटॅग नॉस्टॅल्जिक हॅशटॅग स्कूल डेज हॅशटॅग यु नो शाळेचं दप्तर शेंबडं नाक अँड ऐका 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 ही शाळा सुटण्याची घंटी नाहीये ही नाटकाची तिसरी घंटा आहे रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आम्ही क्रिएटिव्ह कांजूर मार्ग सहर्ष सादर करीत आहोत. अनेक ठिकाणी पारितोषिक मिळवलेली विजेती एकांकिका निष्पर्ण वृक्षाखाली ती दोघं आणि पिसाळलेला बैल सादर करतो आम्ही क्रिएटिव्ह कांजूर मार्ग. ओ माय गॉड ओ ओ माय गॉड ओ माय मॅनेजर पडदा फाटतोय मॅनेजर पडदा फाटत नाहीये तो उघडतोय थांबा थांबा हो मागे शोधू नका मागे सीट रिकामी आहे कम ऑन त्यांना सांगितलं पाहिजे ते शोधतायत माझी ते शोधत नाहीयेत नाटकाचं फॉर्मेशन आहे ते त्यांच्या एकांकिकेचं ते फॉर्मेशन आहे ओ लाईक दॅट हो ते शोधत नाहीयेत ओके त्यांनी अरे बापरे कुठे मी स्टेजवर तुमच्याशी नाही बोलत आहे ती आज मी कुठे मी तिला बोलली स्टेजवर आहे तू ती तुमच्याशी नाही बोलत आहे ती प्रेक्षागृहाच्या पोकळीत पाहतीये कुठे पाहते प्रेक्षागृहाची नाही इकडे बघते कळणार मागे आहे ते, नाही कळणार आहे कुठे मी या अगम्य विश्वरूपी सागरात एका पाण्याच्या लहान थेंबा इतकं क्षुल्लक अस्तित्व घेऊन काय शोधतेय मी या दूरवर पसरलेल्या वाळवंटात मी एकटीच आहे की कोणी आहे माझ्या सोबत कोणी आहे का मी आहे ना मोना डार्लिंग आम्ही आहोत इथे या इथे बस खाली बस रे बाबा खाली बस असली कोणी आहे का तुम्हाला नाही विचारत आहे ती तिचे संवाद म्हणते नाटकातले कोणी आहे का जरा शांत बसा पण तिने माझ्या डोळेमध्ये थांबा जरा सॉरी हळू बोला आणि कोणी आहे का ओके ओके आहे कोणी कोण कोणी आवाज दिलाय मला कोण आहे तिकडे कोण आवाज देत आहे मला कोण आहे आवाज देते डायलॉग आहे माझा शांत बसा जरा शांत हळू आवाजात बोला एकतर एकांकिका सुरू आहे आणि तुम्ही डिस्टर्ब करताय त्यांना पण तू विचारतोय ना मला तुम्हाला नाही विचारत आहे तो कोण आहे तिकडे सर मी समजावतो त्यांना तुम्ही काळजी करू नका मॅडम कसं आहे की हे नाटक आहे कळलं का रंगावकाशाच्या पोकळीत ते सुरू आहे आणि जेव्हा ते आपल्याशी बोलतात तेव्हा फोर्थ वॉल ब्रेक करून बोलतात आता त्यांनी ती केलेली नाहीये थिअरीज आहेत ब्रेक्थियन थिअरी आहे पीटर ब्रूक थिअरी आहे शेक्सपियरियन नाटकाची वेगळी थिअरी असते रिअलिस्टिक नॉन रिअलिस्टिक नाही थांबा सांगतो मी त्यांना. आधी मला सांगा कोण आहात तुम्ही काय हा? एवढं सगळं कसं माहिती तुम्हाला हा नाही मी नाट्यशास्त्रात मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे सर नाही आणि ननाट्य आणि तात्कालीन समाजातील स्पंदन यांची व्यवच्छेदक विश्लेषण हे मी केलेलं आहे म्हणजे ह्याच्यात PhD केलेली आहे डॉक्टरेट आहे डॉक्टरेट आहे सर मी आणि 2015चा मी सवाई दिग्दर्शक पण आहे सर 2015चा बत्ताशी एकांकिका बत्ताशी एकांकिकेचा डिरेक्टर ओंकार राऊत ई, अरे तुम्ही आहात ते ओंकार राऊत बेनिफिट ऑफ डाऊट 18 till I die इथे नाव ठेवायला जागा नाही सर बेकलाईटी नको सर तुम्ही आहात ते हा सर मी आहे सर अरे मग या बावळट बाईची लाचारी का करताय तुम्ही
नाही सर, आयुष्यात मी खूप चढउतार बघितले सर. म्हणजे काही लोकांना तर शाहरुखनी लॉन्च केल्यानंतरही त्यांच्यावर स्किट करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे त्याचं खूप वाईट वाटलं सर. काही लोक लंडनला जायचं असं करून परत येऊन स्किटच करणार आहेत. तेही बघितलं. काही लोक तर लंडनवरनं अभिनय शिकून आले आहेत आणि स्किटच करतायत. आता एवढं सगळं सगळ्यांच्या आयुष्यात सुरू आहे तर, आणि शेवटी स्किटच करायचंय तर मी नोकरी करतो सर असं मला वाटलं. आणि मॅडम तशा 4.5 लाख रुपये महिना देतात मला जॉबचा. किती? 4.5 लाख रुपये महिना. 4 लाख रुपये लाचार. लाचार. देवाची कृपा आहे सर. लाचार. हा सर. मर्रे. सर कूल डाऊन सर, करू का? सर करायचं आम्ही सुरू करू. तुम्ही सुरू करा रे पोरा. कोण आहे? कोण आवाज देत आहे मला तिकडून? कोण आहे? महात्मन. महात्मन अरिना. उठ. महात्मन, अरिना. या प्रवासात तू माझी सोबत करशील? हो. नाही. हो अरिना हो. नाही नाही हो अरिना हो. अरिना, या प्रवासात मी सावलीप्रमाणे तुझ्या सोबत असेन. अरिना, ये जवळ ये. नाही. लाजू नको अरिना, जवळ ये. नाही. अरिना जवळ ये आता. नाही. अरिना ये जवळ माझ्या. एक चिपक. तो बोलवतोय चिपक. शर्माने का नहीं बाबा? मैंने जो वो बुलाता है ये जाती नहीं, ऐसा कैसे चलेगा? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? मी चिपके नाही का बोली? नाही. काय वाटेल ते बोलू नका. चिपक काय चिपक? अरे माझ्या फिल्म मध्ये कसं असतं माहितीये का, आम्ही 2-3 टेक देतो चिपकण्याचे, मग तो एडिटर कोणता चांगला वाटेल तो लावतो. मुळात ही तुमची फिल्म नाहीये, हे नाटक आहे. फिल्म मध्ये तुम्ही जे करता ना, ते जे काही उथळ इंटिमेट सीन करता ना, ते वेगळे. आणि इथे नाटकामध्ये ह्या ज्या काही ब्लॉकिंग्स आहेत, ह्या ज्या काही मुवमेंट्स आहेत, इथल्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ असतो. त्यांची ती जी चलबिचल चालली आहे ती कळतीये का तुम्हाला? जे द्वंद्व सुरू आहे ते कळतंय का तुम्हाला? मानसिकरित्या ते जवळ येण्याचा प्रयत्न करतायत ते कळतंय का तुम्हाला? नाही. अरे कोणाला आणलंय तुम्ही? सेलिब्रिटी सर. अरे कसली सेलिब्रिटी? नाटकातला न कळत नाही या बाईला. सर जाऊ द्या ना सर, प्राथमिक फेरीला आपल्या थिएटरमध्ये कुत्र बी नव्हतं. हा, आता ही जी काही गर्दी आली आहे ती ह्या पोरीबाई आली आहे. अरे थोडस खपवून घ्या, चालून घ्या. आता काय तुम्ही सुरू करा. प्लीज सर, प्लीज. माफ करा, मला कळतंय नाही, नाही, disturbance सर, पण तुमचं- झालं. खाली वाजव. खाली वाजव. अरे जज आहे ते, होय. खाली वाजव. तुम्ही प्लीज खाली अरे, तू जज आहे. शांत बस. तुम्ही परीक्षण केलं होतं मी. अरे जज सर जाऊ द्या, त्यांनी काहीच नाही. शांत ठेवा. हे पोरा तुम्ही तुम्ही प्लीज तुम्ही प्लीज शांत बसा. काय शांत बस का? शांत बसा ना लाटोळे. तुझा बाप लाटोळे. असा आलोय मी. असा जन्म आहे माझा. हे बघ. नाही, सर. लाटोळे लाटोळे काय चाललंय? सर गेली अख्खं पूर्ण 1 वर्ष मला ही एकांकिका पाहायला मिळाली नव्हती, म्हणून आज या स्पर्धेत ही एकांकिका दाखवणार म्हणून मी इथे आलो परीक्षणासाठी. तर मला ही बाई एक एकांकिकेला शब्द ऐकायला देईल तर शपथ. सर एकांकिका. तुम्ही सुरू करा पोरा. अरिना जवळ ये. जवळ ये अरिना ये. महात्मन. नाही, हे मी होऊ देणार नाही. तू इथे काय करतोयस? पहिला इथून निघून जा. तू इथे का आलायस? तिला मी तुम्हाला एक होऊ देणार नाही. काय करणार आहेस तू? काय करणार आहे? अरिना, अरिना. काय केलंस तू? आता तुला माझ्याशिवाय पर्याय नाही. नाही. नाही, उठ. उठ, तू माझी सोबत करणार होतास पण तू मला नाही सोडून जाऊ शकत. जुडगे. तुझा बाप चुडकी. महात्मन, कोणी मारलं याला? कोणी मारलं याला? कोणी मारलं?
येस नाही तुम्ही मारलं तुम्ही मारलं तुम्ही मारलं मी नाही मारलं. तुम्ही असंच करत आलाय प्रत्येक वेळेस मारत आलाय मी नाही. पण मी हे होऊ देणार नाही नो. मी सगळ्यांना संपवणार मी तुम्हाला नष्ट करणार एक मिनिट, कोण आलीस का तू नष्ट करणारी? मॅडम. कोण आली? मॅडम. मोना डार्लिंगला नष्ट करणारी तू? अरे, थांब. कोण म्हटली तुला मॅडम. मोना डार्लिंग? तू माझं करिअर बघितलंय? तू बघितलंय मी काय स्ट्रगल केलंय ते? कोण बघितलंस? माझं मॅडम. स्ट्रगल बघितलंयस का? ए तू उठ, मरलेला माणूस उठ, माझं स्ट्रगल ऐकत मी तुला. माझे तू बोलणार माझं करिअर संपवणार. मॅडम, बाई ऐका. मोना डार्लिंग आली ना इकडे मुंबईमध्ये, तेव्हा एक वडापाववर पोटाची आग विझवली. पाण्यामध्ये बिस्कुट खाऊन मी ढेकर दिली. तू काय माझं स्ट्रगल खराब करणार? मी नाही. ए मोना डार्लिंग, जलवा है जलवा. I know. आग है मोना डार्लिंग, जहर है जहर, सबको पता है कैसे करते हैं मोना डार्लिंग. मॅडम, ऐका. बम बम चिकी चिकी बम बम. क्या बात मस्त कॉन्सेप्ट मस्त परफॉर्मन्स प्रसादा काय म्हणाल मला प्रामाणिकपणे असं वाटतं की या निमित्ताने एक चांगला मेसेज देण्याचा आपण प्रयत्न करतोय. तो मेसेज सोशल मीडियावरचे फॉलोअर्स याच्यावरनं स्टारिझम ठरत नसतं. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले की काम मिळत नसतं, काम मिळालं की फॉलोअर्स वाढत असतात. ये बात सही है त्यामुळे आजची काही अंशी तरुण पिढी त्या सोशल मीडियाच्या फॉलोअर्स वाढवण्याच्या मागे इतकी क्रेझीपणे त्याच्या मागे लागलेली आहे, त्यांनी काहीही साध्य होत नाही. त्यातनं साध्य झालंच तर अशी एखादी वाट चुकलेली नटी समोर येऊ शकते आणि ते भीषण आहे. हा मेसेज मोना डार्लिंगमधनं देण्याचा कायम प्रयत्न असतो आपला. तो समाजापर्यंत पोचतोय की नाही याच्याबद्दल मला शंका होती, म्हणून मी आज जास्त विस्तृतपणे त्याबद्दल बोललो. आणि हा माहोल अनाउन्समेंटचा जो सूर लागला होता तिथनं जितका विलक्षण तो सुरू झाला होता की एकदा गोस्वामींसाठी पण टाळ्या होत्या. वा वा, फार मजा आली. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार.